घालत मी लहान होते तेव्हा कॅमेरा कुठे गेला होता बरं? तो मी मोडून एवढी आजारी झाली ती का असं वाटत होतं हिला कोरोना झाला की मी बी असंच फोटो दाखवेल आता तुझा. अशी साधी भोळी सभ्य मुलगी वाटते. खूप आनंद त्याला. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांपासून मी ज्या व्हिडिओचा इंतजार करत होते तो व्हिडिओ फायनली आज आम्ही बनवतोय. म्हणजेच की तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल, आज आम्ही बनवतोय रिएक्टिंग टू अवर ओल्ड पिक्चर्स. म्हणजेच आमचे जेवढे सगळे जुने फोटो आहे त्या सगळ्यांना आम्ही रिॲक्ट करणार आहे. सगळे नाही, त्यातले काही ठराविक हा सगळ्यांना रिॲक्ट करतो. एक दिवस जाईल. जसं की लहानपणी कोणालाच माहित राहत नाही फोटो कसे काढायचे, कसं चांगलं उभं राहायचं. तर तसेच असे विचित्र तुम्हाला फोटो बघायला भेटणार आहे. आणि श्रेयाचे फार विचित्र फोटो पाहायला भेटणार आहे. सगळ्यात लहानपणीचे माझ्या इंस्टाग्रामच्या पोस्टला आणि स्टोरीला फक्त चांगलेच फोटो पाहिले असतील. तर आज खूप चांगलेच फोटो पाहिले असतील. तर आज वाटचा पिक्चर बघायला भेटणार आहे, ज्यात मी फार काळी असं फार विचित्र पोजेस पण असतील तिच्या आल्या नाही का. पण तिला लहानपणापासून मेकअपची खूप आवड आहे. हे तुम्ही बघा. हे असं मम्मी का म्हणती हे तुम्ही नक्की बघा. तर आपण आता पहिल्या फोटो पासून सुरू करू. तर तू मला दाखवत आली का? मी आधी तू दाखव. सुरुवात चांगला फोटो पासून करते. हिचा चांगला बी पडले काढले. तुला बॅक कॅमेरा माहित नाही, चिडली होती भारी माझ्यावर जुने फोटो काढतो. काही पण काढलं मग. तर हे बघा, हा दीदीचा फोटो. याच्यामध्ये ही कितीला होती मम्मी? चौथीला होती बरं का ही याच्यामध्ये. आणि गॅदरिंगचा फोटो, शाळेमध्ये गॅदरिंग होती. आणि या फोटोमध्ये हिने खालून एक पॅन्ट घातली, ती सुद्धा दिसते त्याच्यामध्ये. हाफ पॅन्ट दादूची घालून गेलेली. पॅन्ट खालूनच घालते पण ती ड्रेसच्या बाहेर आली. हा म्हणजे जेव्हा फोटो काढायचा असेल तेव्हा तिने ती वरती सुद्धा केली, त्या स्कर्टच्या खालून तिची हाफ पॅन्ट. कॉम्बिनेशन काय सांगते, ती खाली पॅन्ट होती दादूची होती, त्याच्या खाली सॉक्स पण घातले. ते सॉक्स पण दिसतात तरी घालायचे होते. म्हणजे फॅशन सेन्स पहा तुम्ही. वरती गोल्डन कलरचा ड्रेस, त्याच्यावरती स्काय ब्लू कलरचा बेल्ट आणि स्काय ब्लू कलरचे सँडल. हातावर बघा काय आर्टिफिशियल हेच होतं. बरं तरी माझ्या चेहऱ्यावरती सफेद पावडर होती, सगळ्यांना लागली होती तशी. मम्मीने मेकअप केला होता. माझी मेकअप आर्टिस्ट मम्मी होती, स्पेशली हायर केलेली. फोटो मी दाखवणार आहे चांगला. नेक्स्ट फोटो याच्यामध्ये मी होते बालवाडीला. तेव्हा सिनियर केजी ज्युनियर केजी असतं ना, तर आम्ही डायरेक्ट बालवाडीत होते. आणि आम्हाला पासपोर्ट साईज फोटो काढायचा, स्पेशली पासपोर्ट साईज फोटो काढायचा होता. आम्ही सगळे गेलो. मग आम्ही सगळे पण फोटो काढू ह्या हिशोबाने सगळे गेलो. तर आम्ही नॉर्मल यांच्यामध्ये होतो आणि ही स्कूल ड्रेस युनिफॉर्म मध्ये होती. तरी लिपस्टिक सगळं, तिला हातात बांगड्या सगळं घातलं होतं. त्याच्यामुळे हातात पण बांगड्या. त्या व्हिडिओत बघा, फोटो मध्ये बघा, मी लिपस्टिक लावलेली आहे, बांगड्या घातलेला आहे आणि स्माईल. टायवर नाव वगैरे, टायवर नाव लिहिलेले आणि एकदम पोज बघा. स्माईल. लहानपणापासून मला फोटो काढायची खूप आवड आहे. आणि एक जर महत्त्वाचा लिपस्टिकची हाऊस आहे, त्याच्यावरून एक फार मोठा किस्सा आहे. तर मम्मी सिंदूर लावायची. पहिले सिंदूर असं लिपस्टिक सारखं यायचं. आणि आम्ही पप्पा बाहेर चाललो होतो, मी ड्युटीला चाललो होतो. आम्ही पप्पाने बाय करायला बाहेर गेलो. मी दादू मम्मी आम्ही लहान होतो. हिला ते सिंदूर खाली सापडलं. हिला वाटलं ती लिपस्टिक आहे. हिने 3 वाजता वाटांना चोळला तर सिंदूर. बाहेर आली मम्मीला, मम्मी म्हणते काय लावलंय? तुझी लिपस्टिक ती लावली. मम्मीने सिंदूर आहे. नंतर मम्मीने हिला धुतलं तर लिपस्टिकला धुवून काढलं. त्याला चमक पण होती थोडीशी, सुका सिंदूर घेतला होता. असे मी फार उद्योग केलेले लहानपणी. आणि या फोटोमध्ये ना, हा फोटो काढताना दादू खूप लहान होता आणि याच्या पाठीमागून पप्पा उभे होते, कारण तो घाबरत होता कॅमेरात फोटो काढायला की ते काका फोटो काढताय म्हणजे आम्हाला काही घेऊन जाते का पुढं. आम्हाला पाठीमागून पप्पा उभे केलेले, मग आम्ही पुढे 3 जण उभे. मेमरी. दादू किती छोटा होता, एवढाच होता दादू तेव्हा, पण आता केवढा झालाय, माझ्यापेक्षा एवढा मोठा झालाय आता. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसून जाईल. तर ह्या फोटो मम्मी कितीला होती? पहिलीला होती. एवढी मोठी होती? पहिलीला होते. माझी हाईट पहिले पण जास्त होती, बट्टी तू आहे. दुसरीला होती. पहिलीला होते. पहिलंच शाळेमध्ये नवीनच होते. माझी काय बालवाडी वगैरे झाली नाही, मला डायरेक्ट पहिली टाकलं होतं. आणि शाळेमध्ये हे होतं, दहीहंडीचा प्रोग्राम होता आणि आम्हाला घरून साडी घालून बोललं होतं. मला अशी पहिल्यापासून आवड नव्हती, पण मग
बोललं होतं. मग गेले होते मी पण साडी घालून. त्या फोटोमध्ये सगळ्या प्लेट्स एका बाजूला आहे, हातात घड्याळ आहे ना, ते मम्मीच्या लग्नाचं घड्याळ होतं आणि ते संबंध पडलं तरी घालून मी आणि अशी उभी. तसं काय तो फोटोग्राफरचा फोटो म्हणून येऊन मला खाऊन घेणार होता. उभं राहायचं बघा. मी घाबरले. आयुष्यातला पहिला मोठा कॅमेऱ्यातला होता तो. ओ माय गॉड. फॅशन पिंक ब्लाऊज, येल्लो साडी, पिंक भांगड्या घड्या. आणि मी अशी घाबरली. काढ बाबा एकदाचा माझा फोटो काढ तू. सो नेक्स्ट फोटो आहे आपल्याकडं. तिने तू हा फोटो दादूकडे मागवले. हा वाला फोटो आपल्याकडं बघून घ्या, तुमची क्यूट श्रेया. हे आम्ही हा फोटो काय आता काही दिवसापूर्वी आम्ही मामाच्या इथे गेलो होतो. मामाजी इथे गेलो, मामाची शेतीवाडी पाहायला. तर तिकडं मामांना आम्ही पाणी वाहून येत होतो विहिरीतून आणि तिथं असंच संध्याकाळी खूप छान वातावरण झालं पावसाचं. ही म्हणते माझा फोटो काढ ना. हिने अशी पोज दिली. पोज चेंज करायच्या वेळेस त्याने असं फोटो क्लिक केला आणि तेव्हाचा हा फोटो विचित्र तिचा. यार चिटिंग केली हिने. तुला होईल दादूकडून फोटो मागवायला लावले. त्यांनी माझे इतके घाण फोटो काढलेले आहे ना. चलताय ब्रो चलताय. नेक्स्ट मी आता एक्सप्रेशन कशी दिली असे कोणी त्याच्यामध्ये असं वाटतं टेन्शन आली त्या पोरीला. टेन्शन नाही, एक्सप्रेशन बघ तू माझे एक्सप्रेशन. भूतियारात कधी खरी आहे तो कोणी सोने पाएगा. शाटा. तर याच्यामध्ये किती वर्षांची असेल? महिन्यांची का वर्षांची? महिन्यांचं मला चालतं काय? 2 वर्ष. मला नाही माहिती. 2 वर्षांची किंवा 2 वर्षाची असेल. टकली होती तिच्या डोक्यात. दिसतोय. हा तिथं माझ्या मावशीचं साखरपुडा एंगेजमेंट होती आणि तो घासात आमच्या घरचा कॅमेरा होता तेव्हा घरचा. आणि घासात फोटो काढायला गेले ते नवरदेव नवरी तेव्हाचा काढलेला आहे. ही फार रडत होती, बाबा फोटो काढा. नाही तिला कळतही नव्हतं. मला कळतही नव्हतं फोटो काढायला. असं म्हणता येत नव्हतं तिला. मी अशी तेव्हा सुद्धा बांगड्या फ्रॉक केस, डोक्याला तर केस बी नाही. 1 मिनिट सगळ्यात जास्त माझ्या डोक्याला केस आहे. बघा किती छोटी होती ती. आणि विचार कर एवढं लहान असताना त्या काळात माझ्याकडे फ्रॉक होता. माझ्याकडे बी होता त्या काळात माझ्या 2002-03च्या काळात माझ्याकडे फ्रॉक पण होता मस्त वाला व्हाईट कलरचा. आय डोंट नो आता मी घालत मी लहान होते तेव्हा कॅमेरा कुठे गेला होता बरं? तो मी मोडून फोटो नाही म्हणजे तो फोटो आहे माझ्याकडे. हो हा. हे आम्ही माझ्या मावशीच्या प्री वेडिंगला गेलो होतो तेव्हा एका हरणावर बसलेली मी. ते हरिण नकली बरं का. प्री वेडिंगला हा प्री वेडिंगचं आहे. छी मी ते कशी होते. कितीला होते मी? FY ला होते आय थिंक. बघा FY चा फोटो आहे. त्या काय पोज ही त्या हरणावर बसण्याची काय पोज म्हणजे काय गरज असावं त्या हरणावर. क्रिएटिव्हिटी वरून मी असं पण केलंय. त्या हरणाला आली तेवढे शिंग त्यात मी पण अशी करते. तू कशी दाखवली. मी आजारी होते. हा कोरोनाच्या वेळेसचा किस्सा आहे हा. त्यावेळेसचा फोटो आहे. मी कोरोनाच्या वेळेस आजारी होते. मला सर्दी झाली होती. 8 दिवस झाले वेळेस सर्दीच जात नव्हती. हिला वाटलं मला कोरोनाच झाला. ही जर फोन करून दीदी जर झाला ना तर पाय बाई काहीतरी करावं लागलं. कारण ही रोज वेगवेगळा काढा बनवून द्यायची मला. आज हा काढा आज तो काढा. वेळेस सर्दीच जात नव्हती तेव्हा मी फोटो काढला. मी आणि माझ्या जवळ येऊ नका लांब लांब राहा. पण आज काही नव्हतं. त्याच्यानंतर तो रामदेव बाबाचा ड्रॉप टाकला. सर्दी बरी होऊन गेली. रामदेव बाबाची कृपा. तेव्हा ही एवढी आजारी झाली ती का असं वाटत होतं हिला कोरोना झाला की. लॉकडाऊन आणि ते खूप प्रेशर होतं सगळीकडं. हिला वाटलं कोरोना झाला. घरात मास्क लावून जात होत तेव्हा आम्ही. इथं हिने मास्क लावलेला आहे, टोपी घातलेली आहे, अंगावरती ब्लँकेट आहे. मग फोटो काढेल. मेरे पास बहुत कड़क फोटो है तेरा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? मी बी असंच फोटो दाखवेल आता तुझा. बंद करो हाथ जोड़ के. मैं काय झालं माहितीये का? हिने ना ही फोटो काढत होती आणि मला फोटोच काढून देत नव्हती. त्याच्यामुळे मग मी असं तोंड करून दिलेले. तेव्हा आम्हाला शॉक होता. असं घराची खिडकी होती त्याची मोबाईल ठेवायचा फोटो काढायचे. आम्ही दोघी काढत होतो. मग तेव्हा तिचा असा विचित्र राहिला. हिचाच काढत होती माझा काढतच नव्हती म्हणून मग मी तिचा फोटो खराब केलाय. तो पण माहिती बघा कसं केला एक्सप्रेशन परत रिक्रिएट कधी हसील परत रिक्रिएट कर. हिची ना जास्त केली रिक्रिएट कर तू. नेक्स्ट पिक्चर. सो या फोटोमध्ये ही ना मुंबईला गेलेली होती मावशीकडे
आणि इकडे एकदम अशी किती अशी साधी भोळी सभ्य मुलगी वाटतीये. मी साधी भोळी सभ्यच मुलगी आहे. नाहीये एवढी बोलत ती, त्याच्यावर तुम्हाला तरी वाटेल की ही साधी भोळी सभ्य आहे म्हणून. म्हणजे बोलणार माणूस साधं भोळं सभ्य नसू शकतं का? नसतं. तुला काय वाटतं मग ती कशी डेंजर आहे. डेंजर तिला पण ते असंच वाटतं. तू डेंजर आहे, ती भांडणारी असं तिच्यामुळे भांडण्याची गुण आहे. तुला काय काय लागली? शटाप 8वीचा गोट आहे. मुंबईला गेले तुमच्या 8वीला. आता तेव्हा सगळे असेच राहायचे, दिसते. पण विचारायचे तेव्हा असं शॉर्ट कुर्ती होती माझ्याकडं. बरं झाली सांगितलं. वा नेक्स्ट फोटो माझ्याकडे आहे श्रेयाचा. देवा. मग काय छी गं? छी 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 छी. इज्जतीचा पंचनामा केला पारी माझ्या. या फोटो मागची स्टोरी मी सांगते आता. इथं आम्ही ना नदीवर गेलो होतो कपडे दिवाळीच्या धुवायला. वेळेस कपडे कपडे धुवायला. धुवायला. तिथे मम्मी समोर एकदा कपडे धुत होती आणि हिच्या पुढे गंगाजल पोच चालू होती. त्या कपड्याच्या पाण्यात पोच. तुम्ही पोज मध्ये क्रिएटिव्हिटी बघा. लगेच नदीसोबत पोज कशी द्यायची, हातात पाणी घेऊन. वा. आणि त्यात तिचे केस त्यात माझे कोणत्याच तर असा माझा कोणताच फोटो नाही की ज्याच्यामध्ये ना माझे केस असे खूप मोठे दिसतील तुम्हाला. आणि एक आहे तो तुम्हाला दाखवायला असले मी, त्याच्यामध्ये मी नकली केस लावलेले. नेक्स्ट फोटो तू देणार तुझ्याकडे नाही. नाही. बरं आता माझ्या मला मना केले गाईज काही फोटो दाखवायला. हा नेक्स्ट फोटो आहे माझ्याकडं. बाई मी इथं काय फिगर मध्ये होती. ही फिगर होती. फिगर होती. खूप म्हणतात त्याला. इथे मी बारीक होते खरंच. आमची मम्मी त्या अशी दिसायची. खूप जुना फोटो आहे हा. याच्यात माझे केस छोटे. इथं मम्मीचा फोटो काढतात ते पप्पा आणि त्यात मागून येऊन मी चिपकली मम्मीला. मम्मी किती अशी कोमल निरागस अशी होती. मम्मीचे फोटो सापडत होते मला काढून टाकले. वरला फोटो. तर नेक्स्ट फोटो हा मीच दाखवते माझा गाईज. हे बघा. तर या फोटोमध्ये मी आय थिंक 3रीला असेल. असं का होती? 3रीला 4थीलाच असेल. त्या फोटोत हा फोटो आमच्या सरांनी माझा काढलेला आहे. काय नाव होतं काय माहिती करायचं. त्या सरांनी हा फोटो काढलेला आहे. वर्गात काढलेला आहे हा फोटो. सगळे मागून विद्यार्थी फोन एडिट केलेलं त्याच्यामुळे मीच दिसते. बाकी मागून त्यांनी बॅकग्राऊंड पण पाहिजे ना ते मोबाईल मध्ये काढला होता त्यांनी आम्हाला. अगं त्या गळ्यात पाहिजे तू माळा घातलीये, हार घातलाय, ते गळ्यात धागा आहे काहीतरी. हे बघा डोक्याला टिकली आहे. मेकअप इकडे मेकअप करून हिरवी साडी. हा देव रस्त्यावर उभी. वा सीन पण काय दिलाय मग. तो फोटो वर्गात काढलेला आहे त्यांनी बॅकग्राऊंड लावून मग आम्हाला आणून दिला होता. वर्गात फक्त आम्ही 2च मुली होतो त्यांनी दोघींचा फोटो काढला होता. आम्ही छान दिसत होता असताना. कितीला असेल 9वीला 8वीला 7वीला कितीला असेल 7वीला असेल ना 5वीला. किती येतं या फोटोत नाही 5वीला. किती बारीक होते मी ना. बाळ कुपोषित. खरंच खूपच बारीक होते मी याच्यात. तर ह्याच्यात हे माझे पुढचे केस हे सगळे मागं नेलेले आणि माठी मागून तुम्हाला थोडे एकदम डार्क ब्लॅक केस दिसत असतील कारण ते नकली केस लावले होते. गंगा लावले. नकली केस लावले होते. नाही आता म्हणजे नंतर जेव्हा बोल त्या काही ठेवशील का नाही सर एका टायमाला पण आयुष्यात बनवणार. पण मला तो माझा अजून फोटो नंतर बनव. आता चला हे करत हे असले रुपये बरं का. तिचं जर मनात आलं ना ती अख्खा अल्बम दाखवून दे एकाच दिवशी. नाही दाखवणार. दाखवू पण शकते. दाखवू पण शकते. आज तुम्ही आमचे काही विचित्र फोटो पाहिले. तुमचे काही असतील विचित्र फोटो त्यांच्यामध्ये खूप साऱ्या आठवणी राहतात. फोटो तरी विचित्र असतील आणि आमच्यामध्ये खूप साऱ्या आठवणी होत्या. सो नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या मम्मीसारखा आम्हाला इग्नोर नका करा. आमची मम्मी आम्हाला इग्नोर करते. तुम्ही पण नका करा इग्नोर. कॅमेरा पाहिला थोडी इकडे बघितलं नाही बघितलं तुमच्याकडे बघत नव्हते. सो लय बाय आता बाय. आणि असेच व्हिडिओ असेच फोटो तुम्हाला कोणता फोटो आवडला ते सांगा. आणि मी फार विचित्र फोटो दाखवायला तिला त्याच्याबद्दल माझ्या मनाला फार शांती वाटली. आता मी ना खूप वाईट दाखवू शकत होते पण आता काय असं मोठीच ठेवलं ते डिलीट होतील काय फोटो. मी अल्बम मधून काढेन. चलो बाय बाय. सबस्क्राईब बाय. प्रत्येक इंट्रो मध्ये हेच करते. असे फोटो सापडून काढले ना मी पण काय तुझे सोडणार आहे का तुला अशी. तर श्रेया कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये.
मम्मी तिकडे गावावर पाहिलं ग. सांगा नाही. याच्या मागचं कारण कळलं आहे. मला लगेच तिला लावायचा राहायचा. सिंदूर तुला सिंदूर लावायचा. नको सांग ना मम्मी. माझी लिपस्टिकची ठेवलेली खाली जर असली तर ते तेवढ्यावर लिपस्टिक काय लावायची त्याचा गंधही लावायचा. हा मेकअपच्या आवडी मला. तर ठीक Let's आहे, start. आपण पहिल्यापासून स्टार्ट करू. पहिल्यापासून